गेल्या 3 टर्म झालं ते लोकसभेमध्ये निवडून जात आहेत। मग तिथं ही पीक विमा योजना ही केंद्राचीच आहे। मग तिथं जाऊन का ते गोट्या खेळत आहेत का? खासदार साहेब, मायासारखा फाटका सामान्य शेतकऱ्याचं पोरग जर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि शासकीय मदत मिळवून देऊ शकते, तुम्हाला या संदर्भामध्ये काही अभ्यास नाही, त्याचे काही कायद्यातले खास खळगे माहीत नाहीत। तुम्ही उचलली जीभ आणि लावली टाळूला म्हणतायत। खासदार साहेबांना अपुऱ्या माहितीहून त्यांनी ते विधान केलेलं आहे। ते विधान अत्यंत चुकीचं आहे। गेल्या 3 टर्म झालं ते लोकसभेमध्ये निवडून जात आहेत। मग तिथं ही पीक विमा योजना ही केंद्राचीच आहे। मग तिथं जाऊन का ते गोट्या खेळत आहेत का? खासदार साहेब, मायासारखा फाटका सामान्य शेतकऱ्याचं पोरग जर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि शासकीय मदत मिळवून देऊ शकते, तर तुम्ही 3-3 वेळेस जाऊन तुम्हाला 2-2.5 लाख रुपये महिना आहे। तुम्ही 24 लाख लोकांचे लोकप्रतिनिधी आहेत। तुम्ही नरेंद्र मोदीच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला पाहिजे होतं, परंतु तसं तुम्ही बोलला नाहीत आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तुमची काही मदत झालेली नाही। उलट आता 2-3 महिन्यावर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागात मत कसं मागायला जायचं म्हणून तुम्हालाही माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाव आहे, किशोर ढगेचं नाव आहे। मग हे नाव कसं मिटवायचं, तर याच्यावर काहीतरी टीका टिप्पणी करून तुम्ही खोटारडे आरोप करून हे करतायत। आमचे कार्यकर्तेचे 100-200 जिल्ह्यामध्ये 100-200 कार्यकर्त्याला किती बी विमा दिला तर 427 कोटी रुपये होत नाही। खासदार साहेब, आपल्या जिल्ह्यात 427 कोटी रुपये या वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात मिळालेले आहेत आणि आणखीन 10-20 कोटी रुपये पाईपलाईनमध्ये आहेत, ते सुद्धा मिळणार आहेत। मला सांगा, तुम्हाला या संदर्भामध्ये काही अभ्यास नाही, त्याचे काही कायद्यातले खास खळगे माहीत नाहीत। तुम्ही उचलली जीभ आणि लावली टाळूला म्हणतायत, तर हे वागणं बरोबर नाही। खासदार साहेब, आम्ही पीक विम्यासाठी गेल्या 7-8 वर्ष झालं सातत्यानं आंदोलन करत आहोत। मागच्या या वर्षीच्या पीक विम्यासाठी जीव धोक्यात घालून आम्ही गोदावरी नदीपात्रामध्ये आंदोलन केलं। त्यानंतर गोदावरी नदीपात्रामध्ये आमरण उपोषण केलं, त्याचे गुन्हे दाखल आमच्यावर झाले। त्यानंतर दिवाळीमध्ये ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, लोकांचं वाहून गेलं, तुम्ही तुमच्या लेकरा बाळामध्ये गोडधोड खात असताल दिवाळीला, परंतु ते सर्व शेतकरी घेऊन आम्ही जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये पिठलं भाकर आंदोलन केलं। ह्या सगळ्या आंदोलनाच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये 450 कोटीचा पीक विमाची रक्कम आलेली आहे। ती केवळ लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडून तर आलेली नाही, ती गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या पोराईनच त्यांचा मायबापाचा आवाज उठवला म्हणून आली। त्यात हेमचंद्र शिंदे असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, सुभाष कदम असतील, विशंभर गावंडे असतील, ह्या सगळ्या लोकांमुळं आणि अनेक असंख्य संघटना ज्या शेतकऱ्यांसाठी काम करतात, ह्या सगळ्यामुळंच ही रक्कम आलेली आहे। याच्यामध्ये मात्र तुम्ही निवडून गेलेले आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही मात्र तीळ मात्रही याच्यामध्ये काही केलेलं नाही। उलट याचं श्रेय तुम्ही आम्हाला द्यायचं सोडून त्याच्यावर टीका टिप्पणी करत आहात, हे मात्र एकदम चुकीचं आहे। या गोष्टीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून खंडन केलं जात आहे।